जेवढे ॲटॉमिक नंबर आहे तेवढंच आपण काय करायचं आहे, ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर किती आहे 1. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा आपण काय दाखवायचं आहे, एकच दाखवायचं आहे. ही झाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एंटर करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण की ह्याच्यामध्ये बघा s ऑर्बिटल जर असेल तर ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन जे दाखवायचे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये 2 येतील. p ब्लॉक जर असेल तर ह्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आपण दाखवायचे आहे. d ब्लॉक जर असेल तर ह्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहे. आणि f ब्लॉक जर असेल तर ह्याच्यामध्ये टोटल 14 इलेक्ट्रॉन्स आपण या ठिकाणी दाखवायचे आहे. s ब्लॉक जर असेल तर मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स फॉर द p इलेक्ट्रॉन्स, मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन्स फॉर d 10 इलेक्ट्रॉन and for f 14 इलेक्ट्रॉन्स. ह्या रूल्स नुसार आपण काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन हे फिलअप करायचं. एक्झाम्पल सेकंड घ्या, हेलियम. याचा ॲटॉमिक नंबर बघा 2 आहे. आता हेलियम जो आहे त्याची पोझिशन जी आहे पिरियड नंबर 1 आणि ग्रुप नंबर काय 18 आहे. म्हणजे स्टार्टिंगला काय आहे बघा, पिरियड नंबर 1 म्हणजे काय आहे 1 s ॲटॉमिक नंबर आहे 2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स किती येणार, म्हणजे इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स काय करायचं 1s. लिथियम घ्या, याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 3 आहे. ॲटॉमिक नंबर 3 जर असला तर डायरेक्ट आपण लिहिताना 2s लिहायचं नाही आहे, पहिल्यापासून आपण परत लिहायचं. म्हणजे काय स्टार्टिंगला बघा 1 s s मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन 2 म्हणजे 1s2. आता 1s2 म्हणजे हा 1s1 झाला, हा 1s2 झाला. s ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन 2 जे आहे ते फिनिश झालेले आहे. म्हणजे पुढचा नंबर जो आहे तो पिरियड नंबर सेकंडचा लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मी काय केलं आहे की तो 2 घेणार आहे. 2 नंतर कुठला हा ग्रुप नंबर 4 हा कुठला s ब्लॉक एलिमेंट आहे म्हणजे 2s. टोटल ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती लागणार आपल्याला, टोटल ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. दोन्ही सेम यायला पाहिजे. म्हणजे काय 1s2 इथे काय आलं 2s1. बघा आलं काय या ठिकाणी लिथियम जो आहे पिरियड नंबर 2 आणि ग्रुप नंबर 1. पिरियड नंबर 2 s मध्ये एकच इलेक्ट्रॉन म्हणजे हा ग्रुप नंबर दाखवतो. पुढचा घ्या बेरिलियम घ्या, ॲटॉमिक नंबर जो आहे तो 4 आहे. आता याच्यामध्ये सरळ दिसतं आपल्याला की बेरिलियमची पोझिशन जी आहे ती ग्रुप नंबर 2 आणि पिरियड नंबर 2 मध्ये आहे. बघूया आपण इथे काय ते 1s मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 2. हा 1s1 इथं फिनिश झालेला आहे. त्यानंतर स्टार्ट कोणता आहे हा 2s आहे. म्हणजे 1s नंतर 2s मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 2 म्हणजे 2 + 2 काय झाले ॲटॉमिक नंबर. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 1s2 2s2. पुढचा घ्या बोरॉन घ्या. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 5 आहे. आता याच्यामध्ये बघा हा 1s1 1s2 फॉर हेलियम, then 2s1 for lithium, then 2s2 for beryllium. बोरॉन जो आहे हा p ब्लॉक मध्ये आहे. म्हणजे आपण माहिती आहे की p मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती लागतात आपल्याला, p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला पाहिजे. म्हणजे 2s फिनिश झाल्यानंतर 2p स्टार्ट आहे. आता या ठिकाणी बघा 1s2 then 2s2 2s2 इथं फिनिश झालेला आहे. त्यानंतर कुठला ब्लॉक आहे स्टार्ट p ब्लॉक आहे. म्हणजे काय करायचं या ठिकाणी 2p येणार, कारण का त्याचा पिरियड नंबर त्याचा बोरॉनचा सेम आहे म्हणून 2p. ॲटॉमिक नंबर 5 आहे. टोटल इलेक्ट्रॉन्स किती आला आपल्याला या ठिकाणी 5 हे आले पाहिजे. हे 2 + 2 म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे 1 असणार आहे. आलं का बघा 2p1 म्हणजे हा पिरियड नंबर 2 आणि p मध्ये हा 4 इलेक्ट्रॉन्स आहे. तसं हा 2p1 येणार. कार्बन जर घेतला तर 2p2, नायट्रोजन जर घेतला तर 2p3, ऑक्सिजनला 2p4, f ला 2p5 आणि निऑनला 2p6. फॉर एक्झाम्पल निऑन
atomic number 10. काय ना 1s2 2s2 2p6. ह्याच्यामध्ये बघा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो p ब्लॉक मध्ये एंटर झालेला आहे. atomic number 10, total number of electrons 2 + 6 इज काय total electrons 10. आता ह्याच्यामध्ये लास्ट सेल जो आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे व्हॅलेन्स सेल. व्हॅलेन्स सेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट जे आहे त्याच्यामध्ये जो व्हॅलेन्स सेल असणार आहे त्याच्यावर आपण त्या एलिमेंटचे आपण पोझिशन आयडेंटिफाय करायचं. फॉर एक्झाम्पल बघा ह्याच्यामध्ये हा 1s1 म्हणजे व्हॅलेन्स सेल जो इथे नंबर जो असतो त्याला आपण म्हणणार व्हॅलेन्स सेल. म्हणजे याचा हा नंबर जो आहे तो पिरियड नंबर दाखवतोय. हा जो sp_df जो आहे तो ऑर्बिटल दाखवतोय. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते दाखवतात आणि ह्याला आपण ह्याच्यावर आपण ग्रुप नंबर आयडेंटिफाय करायचा. म्हणजे पिरियड नंबर 1 s ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर फर्स्ट मध्ये हा हायड्रोजन आहे. सेकंड जो आहे हेलियम पिरियड नंबर 1 आणि हे s⁻² म्हणजे 2 म्हणजे ग्रुप नंबर 2. पिरियड नंबर 1 and group number 2. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली ग्रुप नंबर 2 हेलियमला हे यायला लागणार आहे पण ऍक्च्युअली हेलियमची प्रॉपर्टी काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट जे असणार आहे ती कंप्लीटली फिल्ड आहे आणि ती प्रॉपर्टी जी आहे हेलियमची प्रॉपर्टी अदर नोबल गॅस सारखी आहे. त्याच्यामुळे ह्या हेलियमला ग्रुप नंबर सेकंड मध्ये न ठेवता ह्या ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवतो. ही एक्सेप्शनल केस आहे. लिथियम घ्या. आता याच्यामध्ये नंबर चेंज झालेला आहे. हा नंबर 1 आहे हा नंबर 2 आहे. म्हणजे जे पिरियड नंबर काय त्याला आपण म्हणायचं आहे प्रिन्सिपल सेल नंबर. याचा नंबर चेंज झाला आहे हा 1 हा 2. ह्याला आपण म्हणायचं आहे व्हॅलेन्स सेल. आता याच्यामध्ये व्हॅलेन्स सेल मध्ये आपण नंबर बघायचा आहे. कोणता नंबर आहे 2 आहे. याचा अर्थ आहे लिथियमचा पिरियड नंबर काय असणार आहे 2. कुठल्या ब्लॉक मध्ये एलिमेंट्स इथे s आहे म्हणजे हा एलिमेंट जो आहे तो s ब्लॉक मध्ये असणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स इथे एकच आहे म्हणजे हा ग्रुप नंबर फर्स्ट आहे. म्हणजे लिथियमचा पिरियड नंबर 2 आणि s मधला ग्रुप नंबर फर्स्ट आणि का बघा पिरियड नंबर 2 आणि ग्रुप नंबर फर्स्ट लिथियमची पोझिशन आहे. या पद्धतीने ह्याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे इलेक्ट्रॉन्स आपण हे sp_df ने इंटरचेंज करणार आहे. ऑल द इलेक्ट्रॉन्स विल एंटर इन sp_df आर according to the or on the basis of the increasing energy of the orbital. जसं ऑर्बिटलची एनर्जी वाढत जाणार आहे तसं आपण त्याच्यामध्ये वन बाय वन इलेक्ट्रॉन्स हे एंटर करत जायचं आहे आणि एंटर करताना आपण लक्षात घ्यायचं आहे की s ऑर्बिटल असेल तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स हे 2 लागणार आहे. p मध्ये 6 असणार आहे, d मध्ये 10 आणि f मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. आता ह्याच्यामध्ये मी सिक्वेन्स सांगतो त्या पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन्स हे एंटर करायचे. आता ह्याच्यामध्ये स्टार्टिंग जो आहे तो बघा 1s नंतर काय असणार आहे म्हणजे 1 मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 1s2 झालाय. 1s2 हेलियम जो आहे तो या ठिकाणी फिनिश झालाय. 1s2 नंतर काय असणार आहे 2s म्हणजे हा 2s1 2s2 फिनिश झालाय. त्यानंतर कुठला ब्लॉक आहे p ब्लॉक आहे. नंबर काय असणार आहे ह्या याचा पिरियड नंबर 2 आहे म्हणजे 2p हा 1 झाला 2p 2 3 4 5 6 2p6 इथं फिनिश झालेला आहे 2p6. त्यानंतर 2p6 फिनिश झाल्यानंतर नंबर कोणाचा आहे पिरियड नंबर 3 चा म्हणजे परत s ब्लॉक आला आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे 3s हा 3s1 त्यानंतर हा जो आहे तो 3s2 3s1 3s2 त्यानंतर काय असणार आहे p ब्लॉक स्टार्ट झालेला आहे. नंबर काय असणार आहे तो सेम द्यायचा आहे 3 असणार आहे म्हणजे हा 3p1 3p2 3 4 5 6 म्हणजे 3s नंतर नंबर असणार आहे 3p. आता ऑर्गन जो आहे तो त्या ठिकाणी 3p हा फिनिश झालेला आहे. त्यानंतर असणार आहे स्टार्ट जो आहे तो 4th पिरियड आहे म्हणजे काय असणार आहे परत हा s ब्लॉक स्टार्ट झाला म्हणजे काय ना 4s
हा 1 हा 4s2. आता ह्यानंतर 4s2 फिनिश झाल्यानंतर आफ्टर कॅल्शियम p ब्लॉक नाही आहे. स्टार्ट जो आहे तो हा इलेक्ट्रॉन स्कॅन्डियम आहे, पण हा स्कॅन्डियम जो आहे तो p ब्लॉक नाही आहे. स्कॅन्डियमची पोझिशन ग्रुप नंबर सेकंड ग्रुप नंबर 30 च्या मध्ये आहे. म्हणजे हा कोणता आहे आपण मगाशी बघितला हा d ब्लॉक इलेक्ट्रॉन. आणि d ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा f ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉन्स हे मेन सेल मध्ये प्रेझेंट नाहीये, ते सब सेल मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय पेनल्टीमेट सेल मध्ये ते प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जो नंबर जो द्यायचा आहे, समजा फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल सेल नंबर जो असेल तो आपण काय करायचा आहे फॉर d n-1 and फॉर f ला आपण काय करायचं आहे n-2. आता याच्यामध्ये हा d ब्लॉक स्टार्ट झालेला आहे, म्हणजे इथे n-1 आपण करायचा आहे. n म्हणजे काय प्रिन्सिपल सेल नंबर ऑर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. किती आहे पिरियड नंबर 4 ला 4, म्हणजे 4 मायनस आपण 1 करायचं आहे. काय 4 - 1 इक्वल टू 3. म्हणजे 4s नंतर काय असणार ही सिरीज जी आहे ती काय असणार आहे 3d असणार आहे. आपण मगाशी बघितलंय d मध्ये इलेक्ट्रॉन जे असणार आहेत मॅक्सिमम ते किती असणार आहेत हे 10 असणार आहे. 4s2 इथे फिनिश झालाय. 3d1 3d2 3d3 4 5 6 7 8 9 10 फिनिश झालं. 3d10 d म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स आले आहेत. आता झिंक जो आहे या ठिकाणी 3d10 आहे. आफ्टर झिंक देयर इज अ गॅलियम व्हिच इज प्रेझेंट इन ग्रुप नंबर 13 अँड पेरियड नंबर 4. पण हा गॅलियम जो आहे तो d ब्लॉक नाहीये. म्हणजे झिंक जो आहे तिथे d ब्लॉक हा फिनिश झालाय आणि झिंक नंतर आपला p ब्लॉक जो तो परत स्टार्ट झालाय. मग p ब्लॉकला आपण काय करायचं आहे परत ह्याचा पिरियड नंबर जो आहे तोच आपण दाखवायचा आहे म्हणजे 4. या ठिकाणी काय आहे 3 नंतर नंबर जो आहे तो 4p चा असणार आहे. तुम्हाला माहित आहे हा झाला 4p1 4p2 4p3 4 5 6 4p6 जो आहे तो तिथं फिनिश झालेला आहे. एलिमेंट जो आहे बघा 4p ला क्रिप्टॉन आहे. आता 4p6 फिनिश झाल्यानंतर पिरियड नंबर जो आहे तो कोणता आहे 5th आहे. म्हणजे 5th ला काय येणार परत s ब्लॉक स्टार्ट झाला बघा. म्हणजे काय येणार हा पिरियड नंबर 5 ब्लॉक कुठला हा s ब्लॉक आहे.